नमस्कार. गर्भधारणेचा प्रवास हा 9 महिन्यांचा असतो, ज्यामध्ये अनेक बदल घडतात. या काळात आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. गर्भाशयातील पहिले 12 आठवडे म्हणजेच पहिले त्रैमासिक फार महत्त्वाचे असतात. त्यानंतरचा काळ हा सुरक्षित मानला जातो. गर्भधारणेचा प्रवास खालीलप्रमाणे आपण समजून घेऊ शकता. सुरुवातीची लक्षणे म्हणजे फर्स्ट 3 मंथ शरीरात वाढलेल्या प्रोजेस्टेरॉनमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. त्यानंतर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनमुळे मळमळ, उलट्या, मॉर्निंग सिकनेस होऊ शकतो. स्तनांमध्ये जडपणा, वेदना आणि सूज येऊ शकते. वारंवार लघवीला होणे, डोकेदुखी आणि चिडचिडेपणा जाणवू शकतो. पहिल्या तिमाहीची काळजी कशा पद्धतीने घ्यावी, तर या काळामध्ये आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी योग्य पोषण आहार फार महत्त्वाचे असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही फॉलिक ऍसिड सारखी जीवनसत्वे घेणे फार आवश्यक असतात, कारण ते जन्मदोष टाळण्यास फार जास्त मदत करतात. पोषणांमध्ये दूध, फळे, भाज्या आणि डाळींचा समावेश असावा. तर प्रवासाची सुरक्षितता प्रेग्नन्सीमध्ये गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजे 14 ते 28 आठवड्यापर्यंत प्रवास करणे सुरक्षित मानले जाते, कारण या काळात बहुतेक महिलांना बरे वाटत असते. गर्भधारणेच्या टप्प्याटप्प्याने होणारे बदल म्हणजे स्टेजेस ऑफ प्रेग्नन्सी काय आहे, तर गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत म्हणजे पहिला टप्पा शुक्राणू हा अंड्याला फलित करत असतो, जे नंतर गर्भाशयात जोडले जाऊन गर्भ आणि प्लासेंटा म्हणजे वर तयार करतात. गर्भधारणेचा तिसरा तिमाही म्हणजे शेवटचे 12 आठवडे हे अतिशय उत्साहाचा काळ असतो, पण बाळाच्या आकारामुळे आईला अस्वस्थता जाणवू शकते. शारीरिक व मानसिक आरोग्य म्हणजे फिजिकल आणि मेंटल हेल्थ कशा पद्धतीने काळजी घ्यावी, तर गर्भवती असताना शरीरातील बदलांना सामोरे जावे लागते, त्यामुळे तुम्हाला मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही फार महत्त्वाचे आहे. गर्भसंस्कार सारख्या प्राचीन पद्धतीमुळे आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात असे मानले जाते. त्याचबरोबर शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य या काळात फार जास्त महत्त्वाचे आहे. बाई जेव्हा आई होत असते तिच्यामध्ये फार जास्त प्रमाणात बदल घडत असतात, त्यामुळे प्रत्येकाने तिला सपोर्ट करायला हवा. तिला बरे कसे वाटेल या दृष्टिकोनातून प्रत्येकाने प्रयत्न करायला हवे, ना की तिचा चिडचिडेपणा आणखी वाढवून द्यावा. तिला मानसिक त्रास होईल अशा कुठल्याही गोष्टी करू नयेत, कारण तिला मानसिक त्रास दिल्याने किंवा शारीरिक त्रास दिल्याने तो पूर्णपणे त्रास तिच्या बाळाला होत असतो आणि त्यामुळे गर्भातील बाळावर फार जास्त वाईट संस्कार देखील घडतात. त्याचबरोबर शारीरिक दृष्ट्या काही ना काही कमकुवतपणा देखील बाळामध्ये राहू शकतो. त्यामुळे गर्भवतीने पूर्ण 9 महिने फार जास्त आनंदात राहावे. ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात त्या गोष्टी कराव्या. औषधी फार जास्त वेळेवर घ्याव्यात. फिरायला जावे, तुमच्या जोडीदारासोबत टाइम स्पेंड करावा. जर फर्स्ट चाइल्ड असेल, आधी तुमची सेकंड और थर्ड प्रेग्नन्सी असेल, तर फर्स्ट चाइल्ड सोबत जास्त जास्त टाइम स्पेंड करावा, ज्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स असतील आणि जिकडून तुम्हाला निगेटिव्ह वाईब्स येतील शक्यतो त्या लोकांसोबत संपर्क टाळा. आणि परत देवामध्ये किंवा आपण म्हणतो भगवद्गीता, ज्ञानेश्वरी यासारखे पारायण केल्यामुळे खूप जास्त तुमच्या सराउंडिंग्स मध्ये पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात. त्यामुळे आपण देवावर या काळात भरपूर विश्वास ठेवून देवाच्या जे आपले गर्भसंस्कारमध्ये सांगितले त्याप्रमाणे गोपाळ मंत्राचा जाप असू द्यात किंवा असे काही मंत्र आहेत जे प्रेग्नन्सीत म्हणू शकतो आपण, त्याचा पठण करावे. जिथे जिथे काहीही देवाच्या बाबतीत किंवा मंदिरात किंवा कुठेही भजन कीर्तन वगैरे असे असेल तर फार प्रमाणात नाही, पण थोडाफार तरी तुमचा टाइम त्यामध्ये तुम्ही जर स्पेंड केला तर तुम्हाला त्याचे परिणाम बाळामध्ये दिसून येतील. बाळ कुशाग्र बुद्धीचे जन्माला येईल आणि हे आईच्या स्वास्थ्यासाठी देखील फार महत्वाचे आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.